हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा. हिवाळा आता संपत आलेला आहे आणि आताच काही थोडे दिवसच गाजरं भेटतात. तसे तर वर्षभर पण भेटतात, पण या सीझनमध्ये भेटणारे गाजर हे खूप छान हेल्दी आणि असे लाल रंगाचे असतात. गाजर मी 1 किलो गाजर व्यवस्थित पाण्याने धुवून स्वच्छ घेतलेले आहे आणि नंतर त्याला असं खिसणीनं बारीक खिसून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये नंतर तूप मोठे 2 चमचे तूप टाकून हा गाजराचा खीस कढईमध्ये परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. व्यवस्थित परतवणं झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला थोडा वेळ झाकणाने किंवा परातीने झाकून ठेवायचा आहे. झाकून ठेवल्याने त्याला स्वतःचं चांगचं पाणी सुटते. नंतर काही वेळानं आपल्याला ते झाकण काढून त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. दुधामध्ये परत त्याला व्यवस्थित असं छान शिजू द्यायचं. गाजराचा हलवा कढईच्या तळाशी लागू नये त्यामुळं त्याला कंटिन्यू असं थोड्या वेळाने राहून आपल्याला पळीनं थोडंसं खालवर करत राहायचं आहे. आणि आता व्यवस्थित खालवर करणं झाल्याच्या नंतर त्याला आणखीन थोडा वेळ शिजण्यासाठी व्यवस्थित असं झाकणाने झाकून ठेवायचं. आणि नंतर आपल्याला काही जण गोड खातात, जास्त गोड खातात, तर काही जण कमी गोड खातात. ज्याला जसे आवडेल गोड त्यानुसार आपण साखर टाकून घ्यायची आहे. यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे जे आपल्याकडं घरी आहे का ते टाकू शकतात. जर नसतील ड्रायफ्रूट्स तरी पण चालते. आणि विलायची पण कुणाला आवडते खाण्यासाठी तर कुणाला नाही आवडत. तर आपण आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये जे सामग्री आहे ते कमी जास्त करू शकता. तर आता आपला हलवा हा खाण्यासाठी बनून तयार आहे. थोडा वेळ मी आणखीन याला ठेवणार आहे. थोडंसं पाणी आणि साखर व्यवस्थित विरघळून त्याची चव आणखीन जास्त वाढेल. आणि यामध्ये काजू आणि बदाम हे मी थोडेसे किसून बारीक करून यामध्ये टाकलेले आहेत. जास्त जाडसर काहींना आवडतात तर काहींना बारीक. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता. तर आता आपला हा हलवा थोडा वेळ आणखीन झाकून व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि हा बघा बनून असा छान गाजराचा हलवा तयार आहे आणि रंगही चांगला आलेला आहे. ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा. जास्त काही किचकट वगैरे नाही. सोपी आणि साधी आणि झटपट होण्यासाठी पण आहे. याला तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता. शिट्टी लावलं की ते लवकर शिजवायला सोपं जाते. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.